नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्कल बेस्ड ऑफिसरची यावर्षी तिसरी जाहिरात जी आहे ती पुन्हा एकदा पब्लिश केलेली आहे. दरवर्षी SBI त्यामध्ये काही ना काही चेंजेस करतात. पहिल्यांदा सांगत असं ज्यावेळेस पहिली ॲडव्हर्टिजमेंट आली होती त्यावेळेस त्याने डायरेक्ट एंट्रीवर सांगितलं होतं. पण झालं असं की त्यानंतर नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे असतात ते परीक्षा घेतली. सेकंड इयरला काही ना काही त्यामध्ये त्याने पॅटर्न चेंज केला आणि अशा पद्धतीनं सेकंड इयरला ज्यावेळेस ॲडव्हर्टिजमेंट आली होती मागच्या वर्षी त्यावेळेस मुंबई सर्कलसाठी जागा नव्हत्या, पण ह्या वेळेला मुंबई सर्कलसाठी सुद्धा 200पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या त्यांनी अलॉट केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 1400 आणि मुंबईसाठी 200 एक चांगली ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जे ती ह्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर बघितलं तर कोणताही एखादा ऑफिसरचा जॉब बघा, तो IBPS POचा बघा, कारण की याआधी व्हिडिओ बघणारे मॅक्सिमम लोक असे ज्यांनी याआधी कधी ना कधी बँक एक्झाम जे आहेत त्या अपेअर केले असतील, जे सध्या वेगवेगळ्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट किंवा PSUs बँकांमध्ये काम करतायत. तर IBPS POमध्ये अक्रॉस इंडिया तुम्हाला पोस्टिंग कुठेही असते. ग्रामीण बँकांच्या केसमध्ये तुम्हाला थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर आहे की तुम्हाला कोणती लँग्वेज टेस्ट नाही आहे, पण तुम्ही अप्लाय करताना कुठेही करू शकतात. पण शक्यतो आता जिथले मुलं तिथून अप्लाय करतात. ही अशी मला पहिली एक ॲडव्हर्टिजमेंट अशी वाटते स्टेट बँक ऑफ इंडियाची, की ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जिथल्या राज्यातल्या मुलांनी अप्लाय करा आणि ते सुद्धा ऑफिसरच्या पोस्टसाठी. आणि 1400 पैकी 200 अर्थात 1/7 14.28% वाटा जो आहे तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी इथल्या इथं असणार आहे. याच्याशिवाय जे काही इथले विद्यार्थी बाहेर जॉब करत आहेत, कारण की ॲक्सिस बँकेमध्ये एक मोठा लॉट जो आहे तो महाराष्ट्रातला हा गुजरातमध्ये काम करतोय. तर असे सुद्धा विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या सर्कलमधून अप्लाय करतील. मागच्या वर्षी सुद्धा मुंबईमधून जागा नसताना या विद्यार्थ्यांनी इतर सर्कलमधून अप्लाय करून जागा मिळवल्या होत्या. तर एक चांगली संधी आपल्या इथल्या मराठी मुलांना जे आहेत ते या सर्कल बेस्ड ऑफिसरच्या निमित्तानं जे ते तयार झालेली आहे. ह्याच्या आधी SBI POच्या वगैरे SBI POचे वगैरे ज्या ॲडव्हर्टिजमेंट आधी यायच्या तर त्यावेळेला आताही आलेल्या आहेत सध्याला, तर 2000 जागा असायच्या, यावेळेला 1650 जागा आहेत. तर 2000च्या मला एक माझा अंदाज आहे, हा एक रॅन्डम गेस आहे, तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातले मुलं अक्रॉस इंडिया तशी कॉम्पिटिशन असल्यामुळं SBI POच्या केसमध्ये 2000 पैकी एक 5% जर मी काढलं 100, तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातली मुलं त्यांचा निकाल त्या केसमध्ये 5% किंवा त्याच्या आसपास असेल, त्यापेक्षा कमीच असेल, हा एक माझा प्राथमिक अंदाज आहे. रिझन त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाची कॉम्पिटिशन आहे. खूप विद्यार्थी जे ते बाहेरचे हे पहिल्यापासून SBI POच्या पाठीमागे लागून असतात आणि आता हळूहळू महाराष्ट्राचा निकाल जो आहे तो वाढत तिथपर्यंत एक साधारणतः जवळपास ट्रिपल डिजिटपर्यंत 5% जात असेल. पण ह्या एक्झामच्या निमित्तानं याच्यामध्ये त्यांनी लोकल लँग्वेज कंपल्सरी केलेलं असल्यामुळं मला असं वाटतं अख्खा 14.28% 1400 पैकी 200 ह्या जागांवर तर हक्क आहे. पण त्याच्याशिवाय असे कितीतरी मराठी बँकर जे ते दुसऱ्या राज्यात जॉब करतात सध्याला आणि असं वाटतं त्यांना की तिथून अप्लाय केलं पाहिजे, तर तो एक पार्ट ॲड केला तर एक 15%च्या आसपास 15 ते 20%च्या आसपासचा वाटा जो आहे तो महाराष्ट्रातले विद्यार्थी जे ते यासाठी घेऊ शकतात. एक चांगली संधी त्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. सध्याला थोडंसं मी ॲडव्हर्टिजमेंटवर पण बोलतो, पण आता सध्याला ऐकणारे मॅक्सिमम विद्यार्थी बँकर आहेत जे वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. तर त्यांना मला फरक समजून द्यायचा आहे SBI PO मधला, त्यांना फरक समजून द्यायचा IBPS PO मधला, त्यांना SBIच्या CBO बद्दल, आणि त्यांना ह्याच्यानंतर समजा ग्रामीण बँकांमध्ये स्केल 2 आणि इतर ॲडव्हर्टिजमेंट ह्या प्रत्येकामध्ये काही ना काही छोटे मोठे बदल आहेत. तर तो पार्ट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करायचा आहे. SBI CBOच्या ॲडव्हर्टिजमेंटचा आधी स्टार्ट करण्याच्या आधी फक्त आपली आज 26 तारीख जी ती शेवटची आहे, ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना ह्या परीक्षांच्या तयारीसाठी आपले जितके काही प्रथम कोर्सेस आहेत त्यामध्ये काही ना काही डिस्काउंट देतोय. खूप दिवसांनंतर वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस आपला 50% डिस्काउंट असतो, जो सध्या सुरू आहे. तुम्ही जे विद्यार्थी SBI CBOची तयारी करतायत तुमच्यासाठी कामाचा पार्ट यातला 2च आहे बघा. एक आहे हा ब्रह्मास्त्र ट्रिओवाला पार्ट जो मी खाली टिकट लाईनमध्ये दिलेला आहे, आणि त्यासोबत कंप्लीट इंग्लिश बॅच. तर हा एक पार्ट तुमच्या कामाचा आहे. तुमच्या एक्झामसाठी तसंही क्वांट आणि रिझनिंग सध्या लागत नाही आहे, पण ह्या एक्झामसोबत जर तुम्ही इतरही एक्झामची तयारी करत असाल, कारण की मधल्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की इतर काही एक्झाम्स येतील, तुम्ही क्वांट रिझनिंगची तयारी सुद्धा चालू ठेवा. सध्या CBOची एक्झाम आलेली आहे, CBOवर तुमचा फोकस जो आहे तो जास्त पाहिजे. पण ह्या घडीला हा 2, एक तर ब्रह्मास्त्र ट्रिओ ज्या माध्यमातून तुमचं जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी अवेअरनेस आणि बँकिंग नॉलेजचा पार्ट जो तो चांगल्या पद्धतीने कव्हर होईल, तो एक, आणि सोबत इंग्लिशवाला पार्ट ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह हा एक बऱ्यापैकी पार्ट ह्या माध्यमातून तुमचा कव्हर होऊन जाईल. इंटरव्ह्यूच्या वेळेस ज्यावेळेला इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस एक्झाम होऊन निकाल लागेल त्यानंतर आपण सेपरेटली इंटरव्ह्यूचा पार्ट जो आहे तो पुढे कंडक्ट करूयात. तर हा एक महत्त्वाचा पार्ट मला आपल्या आजच्या याच्यामध्ये अनाऊन्समेंट जी ती करायची होती. आपण सध्या ॲडव्हर्टिजमेंट किंवा नोटिफिकेशनमध्ये, की नोटिफिकेशन काय म्हणतात, नोटिफिकेशनमध्ये मी जो महत्त्वाचा पार्ट आहे
तो यामध्ये बोल्ड केलेला आहे आणि तो वाला पार्ट सध्या वाचून दाखवतो तुम्हाला. यामध्ये जे जे महत्त्वाचे पॉईंट्स मला डिस्कस करायचे आहेत ते मी डिस्कस करतो. पहिल्यांदाच ही सर्कल बेस्ड ऑफिसरची तिसरी ॲडव्हर्टिजमेंट आहे, ज्याच्यामध्ये रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू, रिटर्न एक्झामचं वेटेज 75% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 25% या पद्धतीने दिलेलं आहे. एक्झामला ॲप्लिकेशन 18 ऑक्टोबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत ह्या 2 दिवसांचे, ह्या 2 तारखांच्या मध्ये तुम्ही करू शकतात. एकच मिनिट, हा हायलाईट होत नाही आहे. हा 18 ऑक्टोबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत एक्झाम एकदम 4 डिसेंबरला पुढच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट संपली की महिन्याभराच्या आत आहे. शक्यतो एखादा ऑफिसरची ॲड असेल तर त्यामध्ये द्यायचं की सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी पोस्टेड एनीवेअर इन इंडिया असं लिहिलेलं असतं, पण ह्या केसमध्ये म्हणलं की फक्त त्यांच्या सर्कलमध्ये. जर ज्याला आपल्या एरियाचा असं वाटतं की मला माझ्या एरियामध्ये पोस्टिंग पाहिजे, कारण की आधी जेवढे काही सर्कल बेस्ड ऑफिसर आपले झाले, पहिल्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळ्यात जास्त झाले होते. पहिल्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये 50+ सर्कल बेस्ड ऑफिसर आपले झाले होते. सेकंड ॲडमध्ये महाराष्ट्राच्या जागा कमी होते, ते 10-12च्या आसपास झाले, कारण की महाराष्ट्राच्या जागा कमी होत्यात. पुन्हा यावर्षी मी असाच काहीसा चांगला निकाल जो पहिल्या वर्षी आला होता तो यावर्षी एक्सपेक्ट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी जे सर्कल बेस्ड ऑफिसर झाले होते त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या, एकतर त्यांचा स्वतःचा जिल्हा किंवा जिल्ह्याच्या जवळची पोस्टिंग जी आहे ती ही सर्कल बेस्ड ऑफिसरच्या माध्यमातून मिळालेली आहे. सोबत सर याचं वर्क प्रोफाईल कसं असेल, जॉब प्रोफाईल कसं असेल याच्याबद्दल सुद्धा डिस्कस करा. मी तो सुद्धा पार्ट व्हिडिओच्या शेवटी जे ते डिस्कस करतो. त्याच्यानंतर तुमचं जे काही एलिजिबिलिटी आहे ती 30 सप्टेंबरला कॅल्क्युलेट होणार आहे, की ह्या 30 सप्टेंबरला तुमच्या जॉबचे कमीत कमी किंवा तुम्हाला जो वर्क एक्सपिरियन्स पाहिजे त्याचे कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव तुमचा ॲज ऑन 30 सप्टेंबर पाहिजे. काही विद्यार्थ्यांची कॉल होते की सर आमचे 23 महिने होत आहेत ह्या डेटला. 23 महिने काही दिवस होत आहेत, चालणार नाही. हे 24 महिने कमीत कमी ज्या डेटला दिले त्या डेटला कंप्लीट पाहिजेतच. थोडंसं पुढे येऊयात आपण. बघा याच्यामध्ये जागा ज्या आहेत त्या जागा त्याच्यामध्ये दिलेल्या आहे की ॲप्लिकेशन जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन एक्झाम होईल, मध्ये स्क्रीनिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. पण तुमच्यासाठी महत्त्वाचे 2 टप्पे जे आहेत ते ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू हेच आहेत. मधल्या काळामध्ये तुमचं SBI जे आहेत ते तुम्ही जो कोणता एक्सपिरियन्स आहे तुमचा किंवा जो दाखवताय तो खूप स्ट्रिक्ट पद्धतीने चेक होतं, तर मध्ये त्याने स्क्रीनिंगचा एक पार्ट जो आहे तो सोबत ठेवलेला आहे. टोटल 1400 पैकी 200 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी, हे तुमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बॅकलॉग वेकन्सीजमध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा त्यामध्ये बघा 12 वेकन्सीज ॲड केलेल्या आहेत. सध्या एक मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला वरती दिसते, रेग्युलर वेकन्सीज करंट वेकन्सीजमध्ये तुम्ही अप्लाय करताना तिकडून अप्लाय करून टाका. आणि लँग्वेज सुद्धा दिले की मराठी किंवा कोकणी भाषा तुम्हाला आलेली पाहिजे. एका विद्यार्थ्याने एकाच सर्कलमधून अप्लाय करायचं आहे, कारण की परीक्षा नंबर ऑफ ॲप्लिकंट कमी असल्यामुळे एकाच दिवशी होते. जर तुम्ही एकापेक्षा जास्त सर्कलला अप्लाय केलं तर जो शेवटचा फॉर्म असेल तो ॲक्सेप्ट होतो. हा IBPS आतापर्यंतचा नियम आहे, तो इथे फॉलो होऊन जाईल. तिथून पुढे त्याच्यामध्ये दिले की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विद्यार्थ्यांना सुद्धा पाहिजे आणि SBIला सुद्धा पाहिजे, की जिथं तुम्हाला पहिल्यांदा जो सर्कल तुम्ही निवडला त्या सर्कलमध्ये एकदा का तुम्हाला पोस्टिंग मिळाली, पुढचे 12 वर्ष होईपर्यंत किंवा तुम्ही स्केल 1 ह्या सर्कल बेस्ड ऑफिसरच्या स्केल 1 पासून स्केल 4 पर्यंत जाईपर्यंत जे शेवटचं असेल, ज्याला जास्त वेळ लागेल, तुम्ही तिथंच राहाल. ह्याचा अर्थ कमीत कमी 12 वर्ष तुम्ही तुमच्या ठिकाणी राहणारच आहात. समजा तुम्हाला स्केल 4 व्हायला 15 वर्ष लागले तर 15 वर्ष तुम्ही तिथंच राहणार. समजा तुम्हाला 20 वर्ष लागले, तुम्ही 20 वर्ष तिथंच राहणार. समजा तुम्ही स्केल 4च्या पुढे गेलाच नाहीत, कारण की तुम्ही प्रमोशन घेतलंच नाही, तर अशा वेळेला तुम्ही तुमचं रिटायरमेंट सुद्धा त्या सर्कलमधून कंप्लीट करू शकता. तर मला असं वाटतं एवढी फ्लेक्झिबिलिटी देणारी दुसरी कोणतीही नॅशनलाइज बँक नाही. तर हा एक पार्ट. आणि प्रायव्हेट बँकांच्या केसमध्ये कधी कधी एवढे स्पष्टपणे याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे, तर प्रायव्हेट बँकांच्या केसमध्ये एखाद्या वेळेस मला असं वाटतं एम्प्लॉईजला काढायचं असेल किंवा त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित नसेल तर अशा वेळेला आडगळीची पोस्टिंग जी ती देण्यात येते. तर ह्या केसमध्ये स्पष्टपणे मेन्शन आहे की तुम्ही तुमच्या सर्कलच्या बाहेर 12 वर्ष किंवा SMGS स्केल 4 होईपर्यंत तुम्ही जायचं नाही. तर एक स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला तुमच्याच सर्कलमध्ये जे ते काम करायचं आहे. पुढे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही जिथूनही अप्लाय करतायत तुम्ही ज्याही सर्कलमधून अप्लाय करतायत तिथल्या लोकल लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे. तुमच्या 10वी किंवा 12वीमध्ये ऑर म्हणलेलं की एखाद्या ठिकाणी तुम्ही तो विषयात जे ते पाहिजे नसेल तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की द टेस्ट ऑफ नॉलेज ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज ऑफ द अप्लाइड सर्कल विल बी कंडक्टेड ॲज अ पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस. की ऑफिसरची जरी पोस्ट असेल तरी जर तुमचा 10वी-12वीला तुमचाच, फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबईतून अप्लाय करतायत, जर तुमचा मराठी विषय नसेल तर तुम्हाला त्या केसमध्ये मराठीची परीक्षा द्यावी लागेल 10वी-12वीमध्ये मराठी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, 10वी किंवा 12वी. तर या पद्धतीनं मला असं वाटतं याच्यामुळं तुम्हाला एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे लोकल कॅन्डिडेटसाठी.
जे की तुम्हाला SBI POच्या केसमध्ये मिळत नाही. आता पुढे अजून एम्प्लॉई कधी कधी कॅन्डिडेट्स वर्किंग विथ सबसिडरीज ऑफ शेड्यूल्ड कमर्शियल बँक. कधी कधी आता बघा SBIची एक ब्रांच आहे SBI फॅक्टर्स लिमिटेड आहे, किंवा हाऊसिंग फायनान्स आहेत वेगळ्या, सेंट्रल बँकेची सेंट होम्स म्हणून आहे, LIC हाऊसिंग फायनान्स आहे. तर तुम्हाला जेवढे काही सबसिडरी आहेत बँकांच्या त्या सबसिडरीमधला एम्प्लॉई चालणार नाही. तुम्ही शेड्यूल्ड कमर्शियल बँकेचे हे स्वतःचे एम्प्लॉई जे ते पाहिजे. पंजाब नॅशनल बँकेच्या पण अशा वेगवेगळ्या सबसिडरीज ज्या त्या आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट्स वर्किंग इन SBI मध्ये क्लरिकल किंवा सुपरवायझरी कॅडरला जो एम्प्लॉई आहे त्यांना अप्लाय करू नये म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी SBI मधून ॲज अ ऑफिसर SBI PO किंवा इतर कोणताही ऑफिसर म्हणून रिझाईन केलेलं आहे त्यांनी सुद्धा अप्लाय करू नका हे SBIचं हे असंच असतं बघा. त्याच्यानंतर काही जण विद्यार्थी हे विचारतील की नॉन क्रिमिनल हे कधीपर्यंत पाहिजे. त्यांनी दिलं आहे की 1 एप्रिल 2022च्या नंतरपासून ते इंटरव्ह्यूच्या डेटपर्यंत कधी पण चालेल. म्हणजे इंटरव्ह्यू होईपर्यंत तुम्ही तुमचं OBC सर्टिफिकेट जे ते घेऊन जाऊ शकता. सोबतच EWSचं सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला फक्त ग्रॅज्युएट पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन कसंही चालेल, म्हणजे तुमचं रेग्युलर डिग्री असेल किंवा मुक्त विद्यापीठाची असेल, दोन्ही सुद्धा चालून जाईल. एज लिमिट पुन्हा एकदा 30 सप्टेंबरच्या हिशेबानं 21 ते 30 पाहिजे. OBC असेल तर 3 वर्षाची सूट, SC ST असेल तर 5 वर्षाची सूट या पद्धतीने असणार आहे. एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे बघा, 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमध्ये. सर हा शेड्यूल्ड कमर्शियल बँकांचा लिस्ट ऑफ कमर्शियल बँक्स अँड RRBs आर शोन इन द टेबल. 2 मिनिट मी तुम्हाला शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमध्ये आणि ग्रामीण बँकांमध्ये तुमचा एक्सपिरियन्स चालतो कुठे चालतो, एक 2 मिनिट तुम्हाला एका टेबलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो की तो एक्सपिरियन्स कुठला चालेल. बघा पहिल्यांदा ह्या शेड्यूल्ड बँक आहेत. 1 मिनिट. हां, हे शेड्यूल्ड बँक आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँकांचा एक्सपिरियन्स चालणार नाही, अर्थात मध्ये पतसंस्था, पतपेढ्या, सोसायट्या यांचा कसलाही एक्सपिरियन्स चालणार नाही. कमर्शियल हा शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहेत. कोणकोणत्या चालतात बघा, आपल्या पब्लिक सेक्टर बँका ह्या कधी एकेकाळी 27 होत्या, आता सध्या हा आकडा 27 म्हणजे 19 + 8 स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या सबसिडरी अशा होत्या, आता तो आकडा 12वर आलेला आहे. प्रायव्हेट सेक्टर बँक ह्या 30 त्यांनी दाखवलेल्या आहेत. प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये कोणकोणत्या, ICICI, ॲक्सिस, HDFC, IDBIला तुम्ही दोघांमध्येही टाकू शकता सध्याला. त्याच्याशिवाय इंडसइंड बँक आहे, कर्नाटका बँक, फेडरल बँक, साऊथ इंडियन बँक, ह्या सगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँक येतात. फॉरेन बँकांमध्ये ज्यांचे ऑफिस एकदम चकाचक दिसतात बाहेरून अशा बँकांमध्ये सिटी बँक झाली, स्टँडर्ड चार्टर्ड बँक झाली, त्याच्यानंतर डॉइच बँक झाली, ह्या सगळ्या बँका त्यामध्ये येतील. आणि ग्रामीण बँकांमध्ये आपल्या 196 सध्या खूप आकडा कमी झालेला आहे. हा टेबल जो तो खूप जुना आहे, आता सध्या सगळ्या बँका मर्ज होत मला वाटतं ग्रामीण बँका सध्या 40-50च्या आसपास शिल्लक असतील. तर ह्या ग्रामीण बँकांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक झाली, विदर्भ कोकण ग्रामीण बँक झाली, ह्या पद्धतीने चालतील. त्यातल्या त्या सगळ्यात जास्त फायदा जे विद्यार्थी सध्याला असे भरपूर माझे सुद्धा विद्यार्थी की ग्रामीण बँकांमध्ये स्केल 2 म्हणून दुसऱ्या राज्यांमध्ये आहेत ते पोस्टेड, कारण की त्यावेळेला आत्तापर्यंत मागच्या 2-3 वर्ष आधीपर्यंत ग्रामीण बँकांमध्ये स्केल 2च्या जागाच निघत नव्हत्या, दुसऱ्या राज्यामध्ये जायचे. त्यांच्यासाठी एक चांगली संधी या निमित्तानं तुमच्या राज्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्याच्या आसपास पोस्टिंगसाठी तुम्हाला निश्चित आहे. आता हा एक पार्ट झाला. मला असं वाटतं हा क्लिअर असेल सगळ्यांचा की पब्लिक सेक्टर बँकेचा अनुभव चालेल, प्रायव्हेट सेक्टर बँकेचा अनुभव चालेल, फॉरेनचा अनुभव चालेल, फॉरेन बँकांचा अनुभव चालेल, रिजनल बँकेचा चालेल. सर जर माझा अनुभव जो आहे तो समजा एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये 12 महिन्याचा आहे आणि पब्लिक सेक्टरचा 12 महिने असेल असं चालतो का? बिलकुल. तुमचे टोटल 24 महिने समजा इथे 6, इथे 6, इथे 6, इथे 6 असेल तरी पण चालून जाईल, कमीत कमी म्हणतोय मी. तर त्याच्यात किती तुकडे असतील तेवढं फक्त पार्ट तुम्हाला सोबत ॲड करायचा आहे. तर हा एक पार्ट झाला. सर इकडचा अनुभव कमी, ह्याच्यामध्ये इकडचा मी ॲड करू का? इकडचा अनुभव कोऑपरेटिव्ह बँकेचा ॲड करू नका, कारण की तो चालत नाही. ह्या चौघांचा तुमचा एकूण मिळून 24 महिन्याचा अनुभव जो आहे तो कमीत कमी पाहिजे. चला पुढे पुन्हा आपल्या ॲडव्हर्टिजमेंटवर येताना तयारीबद्दल पण मला बोलायचं होतं. हां, त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स शॅल हॅव टू सबमिट जॉब प्रोफाईल सर्टिफाईड बाय एक्झिस्टिंग प्रिव्हियस एम्प्लॉयर विथ हुम they are किंवा were employed. In case their job profile doesn't match substantially or is different than the job profile of a scale 1 generalist officer, the application of such candidate will be summarily rejected. हा स्क्रीनिंगमध्ये ते पार्ट होणार आहे त्यांचा. लोकल लँग्वेजबद्दल मी लिहिले बघा बाजूला की ॲडव्हान्टेज महाराष्ट्र, तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. अदरसुद्धा पार्ट त्याने त्यामध्ये दिलेलं की तुम्ही SBIच्या केसमध्ये तुमचा सिबिल स्कोअर वगैरे चांगला पाहिजे. अजूनही नसेल तर वेळ गेली नाही आहे. सध्या जर काही तुमच्याकडे लोन असेल तुम्हाला वाटते की एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे, ते लोन क्लिअर करून
काही माध्यमातून तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर सुद्धा चांगला करता येईल. मला असं वाटतं क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर चांगला करता येतो. तर त्याबद्दल जे कोणते तुमचे फायनान्शियल कन्सल्टंट असतील त्याकडून माहिती घ्या आणि तुमचा सिबिल स्कोअर मधल्या काळामध्ये चांगला करून घ्या. SBI ह्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. त्याच्यानंतर दिलेलं बघा त्यांनी फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना स्क्राईब सोबत नेता येईल, जे व्हिज्युअलमध्ये येतात किंवा ऑर्थोपेडिकलीमध्ये येतात त्यांच्यासाठी, आणि त्यांनी स्वतःचा स्क्राईब जो तो स्वतःच अरेंज करायचा आहे. त्यांना 1 तासासाठी 20 मिनिट वेळ जो तो एक्स्ट्रा मिळणार आहे. सिलेक्शनची प्रोसेस पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट होईल. ऑनलाईन टेस्टमध्ये 2 पार्ट, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. ऑब्जेक्टिव्हमध्ये विषय क्वांट आणि रिझनिंग नाही. तर सध्या ही एक्झाम होईपर्यंत तुम्ही क्वांट रिझनिंग करू नका, पण ही एक्झाम झाल्याच्या नंतर पुढच्या अपकमिंग ज्या कोणत्या एक्झाम असतात, टिपिकली बँक ऑफ इंडियाची मागे क्रेडिट ऑफिसरची ॲडव्हर्टिजमेंट, बँक ऑफ इंडियाची क्रेडिट ऑफिसर आणि इतर पोस्टसाठी ॲड होत्या, किंवा इतर बँकांच्या स्केल 2 स्केल 3 च्या ॲडव्हर्टिजमेंट आहेत, त्यासाठी खूप वेळेस तुम्हाला क्वांट रिझनिंग लागतं. ग्रामीण बँकांच्या स्केल 2 साठी लागतं. नंतर तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं. सध्या इंग्लिशसाठी बघा 30 क्वेश्चन 30 मार्क, बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क, जनरल अवेअरनेस जे ते 30 क्वेश्चन 30 मार्क, आणि कम्प्युटरचा पार्ट 20 क्वेश्चन 20 मार्क, असा 120 प्रश्न 120 मार्काचा पार्ट आहे. यामध्ये मी तुमची मदत कुठे करू शकतो, तर खाली सध्याला जेवढे काही तुम्हाला मी आत्ता ज्याबद्दल बोललो, तुम्हाला माझ्याकडून मदत ही इंग्लिश लँग्वेजबद्दल होईल, बँकिंगबद्दल होईल, जनरल अवेअरनेसबद्दल होईल, कम्प्युटरबद्दल सध्या नाही, आणि डिस्क्रिप्टिव्हबद्दल होऊन जाईल. हा एक पार्ट. सर आम्हाला सेल्फ प्रिपरेशन करायचं असेल तर आमच्यासाठी काही तुम्हाला सोर्सेस सांगता येतील का, तर तो सुद्धा पार्ट मी याच्यामध्ये ॲड करतो. बघा तुमच्यासाठी सोर्सेस जे आहेत ते इंग्लिशसाठी आधी तुम्ही ज्यावेळेस बँक एक्झामची तयारी केली होती बिलकुल त्याच पद्धतीने चालू द्या. याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज 30 प्रश्न दिले तर एक पॅसेज येईल तुम्हाला, टिपिकली 6 ते 10 मार्काचा. समजा पॅराजंबल आहे, क्लोज टेस्ट आहे, तुमचे फिल इन द ब्लँक्सवाला पार्ट आहे, जो आता सध्याला त्याची लेवल कोणती असेल, त्याची लेवल एखाद्या मेन्स एक्झामसारखी. आता ग्रामीण बँकेचा PO मेन्स झालेला आहे, साधारणतः त्या लेवलमध्ये तुम्ही ह्या एक्झामला कन्सिडर करू शकता. पण डिफिकल्टी लेवल चांगली असते बरं का, कारण की मी पहिल्या वर्षीची CBUची बॅच घेतली होती. त्या बॅचमध्ये माहिती आहे मुलांना एक्झाम देऊन आल्यानंतर असं वाटलं की एवढं अवघड कुठे येतं का, पण डिफिकल्टी लेवल जास्त होती, म्हणजे कट ऑफ पण खूप कमी लागलेला आहे. तर त्यामुळं सध्या ग्रामीण बँकेच्या PO मेन्सच्या लेवलनं तुम्हाला तयारी करायची आहे. बँकिंग नॉलेजसाठी आम्हाला काय करता येईल, तर बँकिंग नॉलेजसाठी सेल्फ प्रिपरेशनसाठी तुम्हाला प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग हे मॅकमिलन पब्लिकेशनचं जे पुस्तक JIB साठी वापरतात बघा, त्या पुस्तकाचा वापर तुम्ही मधल्या काळात करू शकतात. जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी अवेअरनेससाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये करायचं असेल त्याचे 2-3 ऑप्शन्स आहेत सध्याला. क्राऊड अफेअर्स आहे, अफेअर्स क्राऊडचा पार्ट आहे, किंवा स्टडी IQ आहे. पण अफेअर्स क्राऊड इतकं जास्त आहे की तुम्हाला तुमचा जॉब सांभाळून तो होणार नाही, तर स्टडी IQचं एखादं महिनाभराचं सबस्क्रिप्शन तुम्ही महिना 1.5 महिन्याचं तुम्ही कंटिन्यू करा. कम्प्युटरसाठी तुम्हाला आर्यन प्रकाशनचं किंवा ल्युसेंटचं एखादं पुस्तक जे ते कम्प्युटर ॲप्टिट्यूडचं ते तुम्ही कंटिन्यू करा. सर कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणून रिझनिंग तर देणार नाहीत ना, तर स्पेसिफिकली कम्प्युटर ॲप्टिट्यूड लिहिलेलं आहे. रिझनिंग अँड कम्प्युटर ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस ते बऱ्यापैकी कंप्लीट रिझनिंग टाकून इनपुट आउटपुट टाकून मोकळतात. पण हे पाहता कम्प्युटर जे क्वेश्चन जास्त असतील त्यातले सगळ्यात जास्त क्वेश्चन ते MS वर्ड वा MS ऑफिसवर जे आहेत ते सगळ्यात जास्त क्वेश्चन त्यामध्ये असू शकतात. 120 प्रश्न 120 मार्क. सोबत डिस्क्रिप्टिव्ह असेल बघा 30 मिनिटाचं आणि 50 क्वेश्चनचं. आपल्या चॅनलवर सुद्धा बऱ्यापैकी आता जसं दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तसं डिस्क्रिप्टिव्हचे लेक्चर सुद्धा स्टार्ट होऊन जातील, तर ते सुद्धा तुम्ही अटेंड करा सो दॅट तुम्हाला त्या एक्झामसाठी फायदा होऊन जाईल. तर दोघांसाठी जे IBPS PO मेन्सची तयारी करतात किंवा तुम्ही, ह्या दोघांनाही तुम्हाला फायदा होईल. लगेच ऑब्जेक्टिव्ह संपले की लगेच 1-2 मिनिटाचा गॅप नाही घेता पटकन तुमची पुढची एक्झाम असते. ही इकडची एक्झाम तुमची 2 तासाची आणि ही 30 मिनिटं असं 2.5 तासाची तुमची परीक्षा आहे. त्यानंतर सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स नाही आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक काय म्हणतात त्याला, प्रत्येक सर्कलचा वेगळा कट ऑफ लागेल. प्रत्येक सर्कलचा वेगळा कट ऑफ लागेल. एका जागेसाठी 3, असं महाराष्ट्राच्या 200 जागा असतील तर अंदाजे गुणिले 3 600 मुलांना जे ते इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल आणि त्या बेसिसवर फायनल तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर रॉंग ॲन्सरला कसलीही पेनल्टी नाही. सर अशा केसमध्ये आम्ही सगळेच्या सगळे अटेम्प्ट करावे का? माझा आन्सर असेल हो, कारण की तुमची एक्झाम इतकी छोटी आहे की ती मल्टिपल शिफ्टमध्ये होणार नाही, त्यामुळे तुम्हाला कसलाही नॉर्मलायझेशन आणि बाकी गोष्टीचा इम्पॅक्ट पडणार नाही. बिंदास तुम्ही राहिलेल्या क्वेश्चनला रँडम गेस न घेता कॅल्क्युलेटेड गेस जे तुम्ही घेतलं पाहिजे असं मला वाटतं, सो दॅट तुमचा अजून जास्त सिलेक्शनचे चान्सेस जे ते त्या ठिकाणी वाढतात. ते कसे, तर त्यासाठी मी यूट्यूब लाईव्हला लेक्चर घेत असतो कॅल्क्युलेटेड गेससाठी, तर तुम्ही सोबत रेफर करा. बस बाकी तुम्ही जेही डॉक्युमेंट द्या त्यासाठी मधला पहिला टप्पा रिटर्न एक्झामचा ऑनलाईन टेस्ट झाला की स्क्रीनिंगचा टप्पा होईल आणि फायनली इंटरव्ह्यूचा पार्ट जो आहे तो होणार आहे. इंटरव्ह्यू 50 मार्काचा असेल, म्हणजे वर्षे तुमचे हे 120 आणि हे किती 120 आणि 50
हे 170 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 50 मार्क ह्याला 75% आणि 25% अशा 2 पार्टमध्ये वाटून तुमचे मार्क्स जे आहेत ते फायनल हे होणार आहेत. अजून हेच बघा, फायनल सिलेक्शनला 75% ऑनलाईन टेस्ट आणि 25% इंटरव्ह्यू अशा पद्धतीने असेल. रिझल्ट SBIच्या केसमध्ये वेळ लावत नाहीत. पगार खूप तगडा आहे बघा SBIमधला. SBIच्या केसमध्ये तुमचा 36,000 हा बेसिक आहे, प्लस 2 इन्क्रीमेंट म्हणजे 1490च्या 2 इन्क्रीमेंट असं ॲड केला, 1500 पकडतो तर 3,000 एक्स्ट्रा, तर तुमचं 36 + 3 39,000चं बेसिक जे ते असणार आहे. तर पगार SBIमध्ये चांगली आहे. नो डाऊट SBIमध्ये काम पण खूप जास्त आहे, कारण की जितके काही इतर बँकांमधले विद्यार्थी गेले, स्पेसिफिकली समजा मागच्या वेळेस IDBIचे काही माझे जुने विद्यार्थी पहिल्या बॅचमध्ये जे ते IDBIमधून शिफ्ट झाले SBIच्या सर्कल बेस्ड ऑफिसरला. तर अशा वेळेला त्यांचं म्हणणं होतं की आमचं IDBIपेक्षा SBIचं काम जास्त आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण बँकातले काही विद्यार्थी जे ते SBIमध्ये गेले, तर त्यांना पहिला ॲडव्हान्टेज मिळाला की ग्रामीण बँकांमध्ये स्वतःचा जिल्हा मिळाला नव्हता, स्वतः जिल्हा मिळाला, पण काम हे त्यांच्या केसमध्ये ग्रामीण बँकामध्ये खूप कमी काम, इकडं त्यांच्या हिशोबानं प्रचंड काम झालं. तिसरं, जे प्रायव्हेट बँकांमधले विद्यार्थी होते, स्पेसिफिकली ॲक्सिस आणि ICICI, ह्या विद्यार्थ्यांचा जे ते हे होतं की आम्हाला काम आधी जेवढं होतं आम्हाला तेवढंच काम आहे, कारण की त्यांना आधीपासून जास्त काम करून सवय होती, पण आम्ही आमच्या एरियामध्ये आलो आणि दुसरं म्हणजे आम्हाला आमच्या जॉबमध्ये सिक्युरिटी सापडली, हे त्यांचं म्हणणं होतं. असे भरपूर विद्यार्थी माझे जे ते लागलेले आहेत. आणि एवढं ह्या याच्याबद्दल मी डिनाय करत नाही की SBI आहे म्हणजे कामाचं लेवल भरपूर आहे. सकाळी 10 पासून 6, 7, 8 पर्यंत सुद्धा तुम्हाला ब्रँचमध्ये थांबावं लागू शकतं, पण SBI ह्या सगळ्या गोष्टीला जे ते चांगला पगार देऊन जे ते सोबत ऑफर तुमच्या साईडनं रेम्युनरेशन किंवा इन्व्हॉल्वमेंट जे ते चांगली देते. तर हा एक पार्ट आहे. ॲप्लिकेशनची फीस SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 0 आहे. जनरल EWS आणि OBC महिला आणि पुरुष दोघांसाठी 750 फीस असणार आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागतील त्याबद्दल त्यांनी दिलं आहे बघा, जे तुम्हाला अपलोड करायचे, ज्यामध्ये तुमचं जॉब प्रोफाईल सर्टिफाईड बाय एक्झिस्टिंग किंवा प्रिव्हियस एम्प्लॉयर हे दिलेलं आहे, आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अपॉइंटमेंट लेटर, जॉब ऑफर लेटर, PDF, फॉर्म 16. SBIच्या केसमध्ये हे असल्यामुळं शक्यतो कुठेही कमी पडू देऊ नका. जे विचारलेलं आहे ते सगळं तुम्हाला अवेलेबल करून द्यायचं आहे. तर हे एकदा बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याशी संबंधित कॉल विद्यार्थी करतात. तर कसं होतं की मी जॉब करून खूप दिवस झाले, किंवा जॉब करत असताना मी कुठे अप्लाय केलं नाही, तर त्याबद्दलचा आयडिया मलाही कमी असतो. माझं त्याला एक स्टँडर्ड उत्तर असतं की जो कोणता पार्ट त्यांनी यामध्ये मागितलेला आहे तो जसाच्या तसा त्यांना अवेलेबल करून द्या. चला पुढे. अजून ॲडव्हर्टिजमेंट बऱ्यापैकी संपत आली आहे. एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन चालणार नाही. त्यानंतर ह्या इट इज ॲडवायजेबल दॅट कॅन्डिडेट रिटर्न 8 कॉपीज ऑफ द सेम फोटोग्राफ. तुमच्याकडे तुम्ही जो फोटोग्राफ अपलोड करताय त्याच्या 8 कॉपीज तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी जपून ठेवायचे आहेत. हा सुद्धा पार्ट त्यांनी आत्ता नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे. सर, एक्झामचे सेंटर कोणकोणते असतील, ॲप्लिकेशनचा फॉर्म काय आहे? एक्झामचे सेंटर औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई हे महाराष्ट्रातले सेंटर जे ते परीक्षेसाठी असणार आहेत. आणि इंटरव्ह्यू महाराष्ट्रातले बऱ्यापैकी मुंबई ह्या एकाच सेंटरला होत असतात. खूप चांगल्या पद्धतीनं SBIचे इंटरव्ह्यू जे होतात, कारण की माझा स्वतःचा अनुभव SBIच्या केसमध्ये मी 2 वेळेस POच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो, 2013 आणि 2014च्या केसमध्ये. तर इतर IBPSच्या इंटरव्ह्यूला मी 4-5 वेळेस गेलो आहे, पण SBIच्या इंटरव्ह्यूमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही तिथे ऑफिसर आहात किंवा होणार आहात याची एक चांगली फिलिंग जी ती त्यांना त्यांच्या BKCच्या एक्झाम सेंटरच्या ठिकाणी जे ती दिली जातात. आता इथे सध्याला पुढचे इंटरव्ह्यू लोकेशन्स काय होतील, वेगळे असतील, ते असतील, हा सगळा पुढचा मुद्दा राहिला. पण मला असं वाटतं आणि अप्लाय करायचं नाही करायचं किंवा जॉईन करायचं नाही करायचं, माझा सध्याचा कामाचा ताण कमी आहे, मी माझा ताण वाढून घेतोय का नाही घेते का, हा खूप पुढचा मुद्दा राहिला. पहिल्यांदा तुमच्या हातामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आलेली, जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅब करायची आहे. बरं, ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे 2 वर्षाच्या नंतर आलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला हे करायचं आहे. मागे 2-3 वर्षाआधी माझ्याकडं ह्या परीक्षांसाठीचे ऑप्शन्स तुमच्याकडे तयार नव्हते, कारण की तुम्हाला तुमच्या जॉबमधून वेळ मिळत नव्हता. आता सध्याला व्हिडिओ ऑन डिमांडच्या फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे ॲटलिस्ट तुमचे 3 ते 4 विषय, ज्यामध्ये इंग्लिशवाला पार्ट जो तो संदेश रोकडे सरांचा, बँकिंग नॉलेजवाला पार्ट आणि जनरल आणि इकॉनॉमिक्सचा पार्ट जो तो निखिल सरांचा, आणि डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट हा संदेश सरांचा, हा एवढा ऑलमोस्ट तुमचा एक्सेप्ट 20-30 मार्काचा पार्ट जो कम्प्युटर नॉलेजचा 20 मार्काचा, हा सगळा पार्ट आपला बॅचच्या निमित्तानं कव्हर होतोय. सोबत त्याच्याशिवाय सुद्धा तुम्हाला काही ऑप्शन्स लागत असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. जॉब प्रोफाईल सांगितलेलं की SBI आहे म्हणजे काम आहे, पण सोबत एक तुम्हाला
जी एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये नाही ती सेन्स ऑफ सिक्युरिटी तुम्हाला आहे. दुसरी गोष्ट इतर बँकांमध्ये, इतर नॅशनलाइज बँकांमध्ये जी पोस्टिंग तुम्हाला 3 वर्षाच्या तुमच्या प्रमोशनच्या नंतर स्केल 1 टू स्केल 2, स्केल 2 त्यानंतर स्केल 3 हे वेगळे तुम्हाला सर्कल बदलून जावं लागतं. इथे सर्कल पहिले ॲटलिस्ट 12 वर्ष तुम्हाला सर्कल बदलण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे ते तुमच्या कम्फर्टनुसार काम जे ते करता येतं. काम आहे, बँक आहे म्हणजे काम आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं सोबत एक चांगली संधी आलेली आहे. ॲटलिस्ट तुम्हाला तुमचा बायोडाटा स्ट्रॉंग करायच्या निमित्तानं तुम्हाला ह्या संधीचं सोनं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि सहकारी बँकेतले कोणी विद्यार्थी असतील जे इलिजिबल नसतील, मला असं वाटतं की नॅशनलाइज बँकेमधल्या इतर विद्यार्थ्यांना सोबत प्रायव्हेट बँकांमधल्या विद्यार्थ्यांना, फॉरेन बँकांमधल्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण बँकांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो कारण की कोणत्या अडचणी ते सांगता येत नाही. ह्याच्यापैकी काही लोक दुसऱ्या राज्यामध्ये आहेत, इकडे आईवडील आहेत, मे बी त्यांचा आजार पण बाकी सगळ्या गोष्टी पाहता नाही ना, त्यामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांना जॉब चेंज करायचा आहे. काही विद्यार्थी दुसऱ्या प्रायव्हेट बँकांमध्ये जे तिथला जो त्यांचा बॉस आहे तर त्यांच्याकडून थोडासा पिळला गेलेला असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं की त्याला जॉब बदलायचा आहे. तर कुणापर्यंत मला असं वाटतं याचा फायदा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा, म्हणून ॲटलिस्ट या व्हिडिओला तेवढं तुम्हाला शेअर करणं हे तुमचं काम बनतं. जे विद्यार्थी इलिजिबल नाहीत, जे इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी जी त्यांनी ग्रॅब करावी. ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ह्या एक्झामसाठीचं जे PDF आहेत ते सुद्धा अवेलेबल करून दिले, तर ते पहा, व्यवस्थित त्या हिशोबानं फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर ती कॉपी वगैरे सगळे काढून ठेवून एक्झाम सेंटर व्यवस्थित बघून हळूहळू कामाला लागा आणि जसा वेळ मिळतोय 2 तासाचा, 3 तासाचा, 1 तासाचा अभ्यास करा. कारण की ह्याच्या आधी जे क्वांट आणि रिझनिंग सारखे विषय होते तर त्यामुळं कसं व्हायचं की प्रॅक्टिसला वेळ मिळत नव्हता. आता प्रॅक्टिस बेस कोणताही विषय नाही आहे, तुम्हाला टिपिकली रीडिंग करायची आहे. इंग्लिशच्या केसमध्ये थोडी बहुत प्रॅक्टिसची तुम्हाला भरपूर सारे ॲप्स आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला ते करता येईल. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातामध्ये आलेली जी तुम्ही ग्रॅब केली पाहिजे असं मला वाटतं. ह्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.